हो. एकच मिनिट सर. ओके सर, 2 मिनिटं. ओके. एक मिनिट सर, एकदा बघून घेतो सगळं व्यवस्थित आहे का. म्हणजे ह्या वेळेपर्यंत वेगवेगळे लोक आपल्याला जॉईन होऊ शकतील. ठीक आहे सर. एक मिनिट सर. तुम्ही इंट्रोडक्शन द्या, मग मी सुरू करतो. हो. जो जिथे आपण थांबलोय हा चौथा भाग म्हणून सांगा, म्हणजे मलाही कळेल की सुरू करावं लागेल. ओके. 2 मिनिट सर. थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे वाटतंय माझ्याकडे, किंवा ठीक आहे. ओके. जय भीम मित्रांनो, स्वागत आहे आपलं BAWS म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस या पेज वरती. त्यासोबतच आंबेडकराईट टीव्ही आणि आंबेडकराईट पार्लमेंट या पेजेस वरती आमचा इथे उपक्रम आहे की बाबासाहेबांची महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पब्लिश केलेली जी 21 वॉल्यूम आहे आणि त्यात बाबासाहेबांची वेगवेगळी पुस्तकं आहेत, भाषणं आहेत, लिखाण आहेत, ती घेऊन ती रोज वाचावीत, ती वाचावीत, वाचून दाखवावीत, समजून घ्यावीत, समजून सांगावीत, जेणेकरून बाबासाहेबांचे खरे विचार, योग्य विचार, पूर्ण विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतील आणि त्या हिशोबानं स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुताचं जग आपल्याला बनवता येईल. आपलंही भलं करून घेता येईल आणि इतरांचे भलं करता येईल, या देशाला उज्ज्वल बनवता येईल. परत आम्ही त्याकरता म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र चांगदेव खैरमोडे लिखित त्याचे जे 12 खंड आहेत ते वाचायला घेतलेले आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स स्पीचेस मध्येही या पुस्तकांचा संदर्भ आलेला आहे आणि मी जे थोडेफार वाचलेत, हे जवळपास सगळे 12 खंड वाचलेत मी चांगदेव खैरमोडेंचे. तर ते पुस्तकं बाबासाहेब समजून घेण्यासाठी अतिशय गरजेचे वाटले मला. ते फार महत्वाचे वाटले, ते फार फायद्याचे वाटले. तर प्रशांत खांडेकर सर आपल्याला मिळालेले आहेत की त्यांनीही हे पुस्तक वाचलेत आणि ते आपल्याला एक मागचे 3 दिवस झालं बाबासाहेबांचा बाबासाहेब आंबेडकर चरित्र ग्रंथाचा पहिला खंड जो आहे, चांगदेव खैरमोडे लिखित याचा पहिला खंड, त्याच्यावरती विस्तृत ते मार्गदर्शन करत आहेत. आज त्याचा 4था भाग आहे. रोज संध्याकाळी 1 तास, 1.5 तास, 2 तास आम्ही हा उपक्रम राबवत असतो. यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, आपले प्रश्न विचारायचे असतील, काही उत्तरं द्यायची असतील, काही शंका विचारायची असतील, त्याचं समाधान द्यायचं असेल, काही सूचना द्यायचं असेल, काही संदेश द्यायचा असेल, आमच्यासोबत मिळून हा अभ्यास करायचा असेल, किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचे वेगवेगळे चॅप्टर्स घेऊन जर कोणी हे आम्हाला समजूनही सांगू शकत असेल, तर आपले स्वागतच आहे. त्याकरता डिस्क्रिप्शन मध्ये जी झूम मीटिंगची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मीटिंग मध्ये सहभागी होऊ शकाल. त्याकरता फक्त तुमच्याकडे झूम ऍप्लिकेशन असायची गरज आहे. त्यामध्ये ईमेल आणि पासवर्ड टाकायची फक्त गरज आहे. त्यानंतर तुम्ही मीटिंग मध्ये सहभागी होऊ शकाल. तर या विस्तृत इंट्रोडक्शन नंतर मी थांबतो आणि प्रशांत खांडेकर सरांना आवाहन करतो की सर आपण आपलं जे काही मार्गदर्शन आहे ते आम्हाला करावं आणि हे जे आपण पुस्तक हातात घेतलंय ते समजून सांगावं. प्रशांत सर, बहुधा ते काय त्यांना हॅलो, मला आवाज येतोय काय सर? येस सर, येस सर, बोला. यस. जय भीम मित्रांनो,
आम्ही गेले 4 ते 5 दिवस खैरमोडे सरांचा खंड 1 हा अभ्यासण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. हा खंड मी वाचला आणि माझा स्वतःचा असा अनुभव झाला की ह्या जो खंड आहे ह्याच्यामध्ये आपल्याला प्रकर्षाने जर बाबासाहेबांचा पैलू पाहायला मिळेल तर विद्यार्थी दशेत बाबासाहेब कसे होते हा एक अंग आपण घेऊन मी त्यानुसार हा मांडण्याचा आणि समजून आम्ही स्वतः घेण्याचा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न आम्ही आपल्या समोर ठेवतोय. तर आपण जर विद्यार्थी दशेतले बाबासाहेब जर पाहिले तर त्याच्यामध्ये तर बाबासाहेब जिद्दी, हट्टी, प्रामाणिक आणि आपल्या ध्येयासाठी त्यांची सतत घोडदौड कशी होती हे आपल्याला प्रकर्षाने जाणून दिसेल. विद्याभ्यास प्राप्त करण्यासाठी त्यांची तपश्चर्या आपल्याला पाहावी लागेल आणि ते सगळं ह्या खंडात आपल्याला मिळतं. तर तत्पूर्वी आजचं हे सेक्शन सुरू करण्याच्या आधी काल 15 जुलै भगवान चांगदेव खैरमोडे यांचा जयंती होती, 116वी जयंती होती. तर त्यांच्या विनम्र स्मृतीस आणि त्यांच्या कार्यास अभिवादन करून मी माझी आजची सुरुवात करतो. खरंच त्यांचं फार मोलाचा आणि योग्य आणि महत्वपूर्ण असा दस्तावेज त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे आणि हा दस्तावेज आपल्याला योग्य दिशेने योग्य मार्ग दाखवेल भविष्यातही आणि आताही. तर मला तर असं वाटतं की प्रत्येकाने हे खंड अभ्यासणं गरजेचं आहे. तर आपल्याला वेळोवेळी ह्याचं मार्गदर्शन मिळेल आणि त्याच्यासोबत आपल्यासाठी जे आता माझे मित्र धम्मदीप यांनी आपल्याला थोडी माहिती सांगितलीच आहे की आमचा उपक्रम अशा पद्धतीनेच सुरू आहे की बाबासाहेबांचे जे 21 खंड आहेत तर त्याच्यामध्येही आपल्याला पाहावयास मिळेल की वेळोवेळी खैरमोडे सरांच्या या संपूर्ण वाङ्मयाच्या दखल घेतली आहे आणि त्याचेही दाखले दिले आहेत. तर आपण पाहू शकतो की या खंड ही आपल्याला मोलाचं मार्गदर्शन ठरेल. तर मी मागच्या आमच्या ज्या वर्गाचं थोडं रिव्हिजन करतो आणि पुढच्या या टप्प्यात येतो. आतापर्यंत आम्ही 1600 या खंडाचाच आम्ही असं विषय आहे की विद्यार्थी दशेतले बाबासाहेब म्हणजे 1891 ते 1923 पर्यंतचा हा संपूर्ण काळ आहे. या संपूर्ण काळापर्यंत बाबासाहेब हे विद्यार्थी दशेतच होते असं मला प्रकर्षाने जाणवतं. त्याचं कारण असं आहे की जेव्हा बाबासाहेबांना डॉक्टरेट ही पदवी इकॉनॉमिक्स मध्ये अर्थशास्त्रामध्ये मिळते आणि तेव्हा ते मिळवण्यासाठी ते जे प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज हा ग्रंथ मुंबईत त्यांच्या कचेरीमध्ये छापून ते लंडनला पाठवतात आणि 23 डिसेंबर मध्ये त्यांना तुमची ही जी पदवी आहे ती पूर्ण केली. तोपर्यंत हे बाबासाहेब सगळ्या गोष्टींपासून म्हणजे समाजसेवा किंवा इतर चळवळीच्या अस्पृश्यतेच्या चळवळीच्या सर्व टप्प्यातून ते स्वतःला दूर ठेवून आणि जी त्यांनी तपश्चर्या केली विद्येसाठी. तर बाबासाहेबांनी जर काळ पाहिला तर त्यांचा पहिला शैक्षणिक काम केलं, त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये भाग घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी राजकीय चळवळीत भाग घेतला आणि त्याच्यानंतर त्यांनी धार्मिक चळवळीत त्यांनी भाग घेतला. त्यांची जर सामाजिक कार्य जर सुरू झालं तर ते 1924 पासून सुरू झालं असं म्हणू शकतो. पण तत्पूर्वी त्यांनी एक माणगावमध्ये अस्पृश्यांची सभा होते आणि त्यात शाहू महाराजांच्या अध्यक्षाखाली ती सभा ठरते आणि बाबासाहेब तिकडे हजर असतात. पण संपूर्ण जर त्यांनी झोकलं असेल स्वतःला तर ते 24-25 नंतरच्या काळातच त्यांनी स्वतःला झोकलं आणि तो काळ त्यांचा सामाजिक हा तर शेवटपर्यंत टप्पा त्यांचा होता. पण प्रकर्षाने त्यांना नंतर राजकीय चळवळीत भाग घ्यावा लागला आणि राजकीय नंतर त्यांना धार्मिक चळवळीत भाग घ्यावा लागला. तर ह्या सगळ्या टप्प्यांचा विचार केला तर त्यांचा जो मूळ होता त्यांचा मूळ हा शैक्षणिक
त्यांचा जो काळ होता ह्यात त्यांनी त्याचा पाया रचला होता. हे आपण मागील 3 आपल्या व्हिडिओ सेक्शनद्वारे आपण पाहिलं आहे. तर आता आज आपण तो शेवटचा जो म्हणजे 1920 ते 1923 हे 3 वर्षाचा आपला टप्पा जो बाकी आहे तो आपण आता पूर्ण करणार आहोत. आणि याच्यानंतर त्यांच्या ते जे आपल्याला ह्या पूर्ण टप्प्यात आपल्याला त्यांची जी ओळख झालेली आहे त्यांच्याबद्दल त्याच्यानंतर जे आपले बडोद्याचे संस्थानाचे राजे होते महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. आणि जाता जाता आपण एक बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना एक संदेश दिला होता, जो आपला औरंगाबादला जे कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये 12 डिसेंबर 1955 मध्ये एक संदेश दिला होता, विद्यार्थ्यांनी काय करावं हा संदेश आहे. तर त्याच्याबद्दल मी ते वाचन खंड यामध्ये ते पूर्ण भाषण आहे. तर जाता जाता त्यांनी विद्यार्थ्यांना काय संदेश दिला, काय उपदेश दिला हे त्यांच्या शब्दात आपल्याला पाहायला मिळेल. तर मी सुरुवात करतो. मी थोडी मागची उजळणी घेतो आणि पुढचा 20 नंतरचा काळ आहे तो मी सुरू करतो. तर आपण इथपर्यंत आलो होतो. बाबासाहेबांची एक गोष्ट मी इथे सांगतो तुम्हाला की आंबेडकरांना लष्करी पेशाचे फार वेड होते. हे लेखकांनी नमूद केलेलं आहे याच्यामध्ये. लष्करी पेशाचे फार वेड होते. त्यांच्या घराण्याच्या पिढ्यानपिढ्या ह्या मुर्दुमकी करावी आणि लष्करी डावपेचांना आत्मसात करून त्या बळावर आपण मोठे लष्करी अधिकारी व्हावे असे त्यांना लहानपणी वाटत असे. महाराजांची पलटण उभारण्याची चळवळ चालू होती तेव्हा त्यांचे मन त्या चळवळीकडे आकर्षलेले होते. परंतु हा काळ त्यांच्या आयुष्यातील अत्यंत प्रखर उन्हाळ्याचा होता. 1917 नोव्हेंबर ते फारसे नव्हते. हे आपण मागच्या प्रकरणातही पाहिलं होतं. त्याचीच ही माझी छोटी उजळणी आहे. कुटुंबाचा वाढता खर्च हे शिकवण्या करून आणि डावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये प्रोफेसरकी करून कसा बसा भागवत असत. याच काळात बडोद्याच्या विद्याखात्याची पत्रे येत की तुम्ही संसाराचे कर्ज फेडा. या आपत्तींना तोंड देऊन त्यांना लंडन मधील अपुरा राहिलेला अभ्यास पुरा करायचा होता. म्हणून त्यांनी प्रथम आपल्या अभ्यासासाठी व कुटुंब खर्चासाठी पैसा मिळवायचा होता. या कारणामुळे अस्पृश्यांच्या अनेक चळवळींकडे त्यांचे मन आकर्षले जात असे. तरी ते प्रत्यक्ष चळवळीत कधी प्रकट झाले नाहीत, कारण त्यांना भीती वाटे की एकदा का चळवळीत भाग घेतला तर आपण पाय माघारी घेणार नाही व त्यामुळे चळवळीत गुरफटून गेलो तर अपुरा राहिलेला अभ्यास पुरा करता येणार नाही. हे आपण मागील प्रकरणातही पाहिलं होतं की बाबासाहेबांना आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास जो लंडन युनिव्हर्सिटी मध्ये होता तो पूर्ण करणं ते त्यांच्यासाठी प्राधान्य होतं पहिलं. म्हणून त्यांनी आपल्याला ज्या अस्पृश्यांसाठी जर चळवळी घडत होते त्या काळात त्यापासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवलं होतं, कारण त्यांचं ध्येय हे त्यांचं शिक्षण होतं. पुढे आपण ते पाहिलंच आहे की त्याच दरम्यान अस्पृश्यांसाठी राजकीय हक्क देण्यासाठी साऊथ ब्युरो कमिशन हे ब्रिटिश सरकारकडून येतं 1917 मध्ये. आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांना पुढे असं आहे की हिंदी लोकांना नवीन राजकीय हक्क देण्याची घोषणा भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी जेव्हा केली 20 ऑगस्ट 1917 ला, तेव्हा अस्पृश्यांतर्फे स्वतंत्र बाजू मांडणे आंबेडकरांना इष्ट वाटू लागले. यावेळी अस्पृश्यांची बाजू राजकीय क्षेत्रात नीटची मांडली नाही तर अस्पृश्यांना राजकीय हक्क लवकर मिळणे दुरापास्त होईल हेही जाणून होते. त्यातून शिंदे व चंदावरकर हे अस्पृश्यांच्या वतीने राजकीय हक्कांबद्दल चळवळ करत होते. तर हे आपण हे मागील प्रकरणातही पाहिलं होतं. आणि नाईलाज व मग बाबासाहेबांना आपलं सरकारी नोकरीत असतानाही त्यांना या चळवळीमध्ये भाग घेणं जरुरीचं आणि निकरीचं वाटलं. मग त्याला वाचा फोडण्यासाठी बाबासाहेबांनी आपण मागच्या वेळी पण पाहिलं, मी पुन्हा त्याची रिव्हिजन करतो की त्यांनी मुक्त नायक हे
पत्र काढण्यासाठी मूकनायक हे पत्र काढण्यासाठी राजश्री शाहू महाराज यांनी 2,500 रुपयांची मदत केली. या पत्राचे पहिले संपादक पांडुरंग नंदाराम भटकर हे महार जातीचे होते. हे ग्रॅज्युएट गृहस्थ होते, हे आपण पाहिलं. आणि आणि हे पण आपण पाहिलं की हे जे मुखनायक पाक्षिक होतं त्याच्या शिरोमणी म्हणजे मध्यभागी त्यांनी तुकारामाचा अभंग लिहिला होता, जो जो असा होता की काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कोणी मुखियांचं जाण, सार्थक लाजून नवे हित. तर हे थोडक्यात सांगायचं की असा विद्वान विद्यार्थी आणि प्राध्यापकही आहे, बॅरिस्टरचा अभ्यास करून आलेला विद्यार्थी, पण त्याने या मातीतलाच परिवर्तनवादी कार्यामध्ये जेव्हा त्यांनी स्वतःचं मुखपात्र काढलं तर तेव्हा त्यांनी तुकारामाचा अभंग हा त्याच्या पाक्षिकाच्या मध्यभागी येऊन ते प्रकाशित केलं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, जेव्हा त्यांनी पुढे सामाजिक कार्य करताना बहिष्कृत हितकर्णी सभा ही स्थापन केली 1924 मध्ये, मार्चच्या 1924 मध्ये. तेव्हा त्यांना त्याचंही मुखपत्र असावं याच्यासाठी त्यांनी त्यावेळी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केलं. तर हे जेव्हा पाक्षिक सुरू केलं तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून तेव्हा त्यांनी त्याच्या मध्यभागी ज्ञानेश्वरीची ओवी ही त्याच्या मध्यभागी लिहिली. ती ओवी अशी आहे, आता कोदंड घेऊन हाती, आरुढ पाय इथे रती, देई अलिंगन वीरवृत्ती समाधानी, जगी कीर्ती रूढवी, स्वधर्माची मानू वाढवी, इया भारा पोसुनी सोडावी, मेदनी हे आता पार्थ निशुंक होई, या संग्रमात चित्त देई. येथ हे वाचूनी काही बोलू नये. मला सांगण्याचा दृष्टिकोन हाच आहे की मलाही पूर्ण हे वाक्य कळलं नाही, पण आपण हे कधी कानावरती आपल्या पडलंच नाही. प्रश्न हा आहे की अशा बाबासाहेबांच्या गोष्टी आपल्या कानावरती जेव्हा पहिल्यांदा मी वाचलं तर मलाही थोडा धक्का बसला. तर इतरांनी वाचलं असेल तर ते आनंदाचीच गोष्ट आहे, पण माझ्या माहितीचे माणसं आहेत किंवा इतर आहेत ज्यांच्यासोबत आपण वाढलो, तर त्यांच्यासाठी हे बरंच हे नवीन वाटलं मला की आपल्याला हे ज्ञान असणं खरं तर माहिती असणं महत्वाचं आहे की बाबासाहेबांचं जे पाक्षिक आहे त्याच्यावरती जर ज्ञानेश्वराची ओवी असेल, तुकारामाचा अभंग असेल, तर हे जर आपल्याला समजून घेण्यासाठी बाबासाहेब नंतर आपल्याला 70 वर्ष लागतात. तर हा कुठेतरी मोठा गॅप आहे. खरं तर जबाबदारी आहे की आता आपल्याला ती आनंदाची गोष्ट आहे, पण आपल्या सोबतचे आपण जे इतर ह्यापासून दूर आहेत किंवा राहिलंय त्यांच्याकडून, तर त्यांच्यापर्यंत आपण ह्या ज्या गोष्टी आहेत आपण पोचवाव्या किंवा पोचवतही असतील तर करून मी ह्या गोष्टीला सुरुवात केलेली आहे. त्याच्या पुढे असं आहे की बाबासाहेब ह्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊ त्याच्या की नंतर आपण पाहिलं की बाबासाहेब पुन्हा 5 जुलै 1920 ला पुन्हा लंडन मध्ये आपला अपुरा राहिलेला अभ्यासासाठी सिटी ऑफ एक्झिस्टर या बोटीने जातात आणि तिकडे जाऊन ते 30 सप्टेंबर 1920 ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स साठी आपलं नाव नोंदवून घेतात. त्याच्यासोबत आपलं लॉ साठी पण आपलं जे अपूर्ण राहिलेलं आहे पदवी ते मिळवण्यासाठी पण पुन्हा आपलं नाव नोंदवून घेतात. याच दरम्यान मग त्यांचं पुन्हा अफाट वाचन सुरू होतं आणि ते ठिकठिकाणीच्या लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करतात. आता ते तुम्हाला मी पुन्हा एकदा वाचून दाखवतो की ज्ञान संपादनाच्या छंदाला ते पूर्ण सुरुवात करतात. ते जनरल लायब्ररी, गोल्डन स्मिथ लायब्ररी, ब्रिटिश म्युझियमची लायब्ररी आणि इंडिया हाऊसची लायब्ररी येथे जाऊन पुन्हा आपलं टिप्पणी काढण्याचा सपाटा लावतात आणि
अशा पद्धतीनेच असताना ते पुस्तक स्वखर्चातून आणलेला जो पैसा असतो तो आता खर्च संपतो. स्वखर्चातून याच्यासाठी की आता पर्यंत जे 17 पर्यंत जे त्यांचं शिक्षण होतं ऑगस्टच्या 17 पर्यंत ते बडोदा संस्थानांनी त्यांनी त्या मार्फत त्यांचं झालं होतं. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा पुन्हा आता 20 मध्ये येतात तर त्यात ते 2 वर्ष सिडनीमध्ये शिक्षक म्हणून काम करतात आणि त्याच्यातून जे त्यांना 450 महिना 450 रुपये महिना जो काय त्यांना पगार असतो तो साठवून पुढच्या शिक्षणासाठी ते येतात. आणि आता काही काळानंतर तो त्यांचा पैसा इतर खर्च भागवण्यात आणि पुस्तकं खरेदी करण्यात त्यांचा खर्च होतो. मग त्यातच त्यांना रमाबाईंकडून तार येते की माझी आर्थिक अडचण होते आणि माझे जवळचे पैसे संपतात. मग त्यांचे बंधूंना आपल्या बंधूंना त्यांची रमाबाईंची हालत समजते किंवा ती परिस्थिती त्यांच्या कानावर येते आणि तत्पूर्वी बाबासाहेब आपल्याकडचे 100 रुपये त्यांना पाठवतात की तुम्ही धीर धरा, ह्यातूनही मार्ग मिळेल असं त्यांची समजूत काढतात. मग हे सर्व परिस्थिती घडत असताना त्यांचे जे वडीलधारे बंधू असतात बाळाराम हे नायगाव सारख्या ठिकाणी राहत असतात आणि मग ते त्यांची दखल घेतात आणि अशा अडचणीच्या वेळेस भीमरावचं कुटुंब आहे आणि मला आता त्यांची दखल घेणं गरजेचं आहे. हा सगळा इतिहास आपण मागे पाहिला होता. आणि हे सगळ्या अडचणीचे तोंड देत असतानाच 1922च्या ऑक्टोबरला प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज हा ग्रंथ ते विद्यापीठात सादर करतात. तर त्यांचे 2 ग्रंथ होते. एमएससी साठी त्यांनी प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा 1917 मध्येच ते जमा करतात आणि डीएससी साठी प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज हे जे पुस्तक आहे आपल्यालाही सगळ्यांना श्रुत आहे. मी पुन्हा त्याच्याबद्दल सांगतो. मला जे काही माहिती आहे की हे पुस्तक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी आपली बँक आहे ही 1 एप्रिल 1935 मध्ये त्याची स्थापना आहे बहुतेक. आणि जी बँक आहे किंवा ही मदर ऑफ बँक आहे ही सगळ्या इंडियाची भारताच्या ज्याही पतपेढी आहे किंवा ज्याही संस्था आहेत त्यांची ही जननी आहे. तर तिचा बहुतेक हा बेस आहे ह्या पुस्तकाच्या असंही थोडक्यात आपण म्हणू शकतो. खरं तर ह्याही पुस्तकाचा आपण अभ्यास करणं महत्वाचं आहे. पण तर आपण खरंच ह्या जर वृत्तीने आपण डोक्यात ठेवलं तर आपण त्याही पुस्तकाचा आपण पुढे येणाऱ्या काळात अभ्यास करू आणि अभ्यास करणं महत्वाचं आहे की फक्त कायदा लिहिला बापा नाही हे आपण म्हणतो वाक्य, पण कायदा आपण वाचणं पण तेवढंच महत्वाचं आहे. आपण म्हणून असा अर्थ होणार नाही की बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावरती बँकेचं काम चालू आहे. जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर आपण ह्या पर्यंत पोहोचलोय की आपण ग्रॅज्युएट झालेलो आहोत किंवा आता आपली मुलं शिक्षण घेत आहेत, मोठे मोठे डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत. आणि जर त्यांना हा प्रश्न विचारला की आपण व्हॉट्सअपचे मेसेज फॉरवर्ड करून की ह्याच्याबद्दल तुम्ही मला थोडक्यात माहिती द्या, तेव्हा आपल्याला गुगलची वेळ येता कामा नये. आपल्याला ते तोंडावरती असावं त्याच दरम्यान. तर येणाऱ्या काळात आपण ह्याही पुस्तकाचा आपण अभ्यास करू या आपल्या वर्गातून असं मला वाटतं. मी पुढे जातो की बीएससी प्रबंध सादर करून बॅरेट लॉच्या परीक्षेच्या अभ्यासाकडे लक्ष वळवले बाबासाहेबांनी. म्हणजे त्यांची जी बॅरेट लॉची होती, आता डीएससीचा प्रबंध त्यांनी सरांचा बहुधा संपर्क तुटलेला आहे. नेटवर्क असे थोडं कमीच होतं वाटतं तिथे. वाट बघूया सरांची आपण. याशिवाय आपले काही प्रश्न असतील, काही त्या प्रश्नांची उत्तरे असतील आपल्याकडं, काही शंका असतील, काही समाधान असेल, काही सूचना असतील तर कृपया ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. सर परत जॉईन होत आहेत. परत आपण कंटिन्यू करता येईल.
बोला सर, बहुधा नेटवर्कचा इश्यू होता तिकडे थोडा, नाही का? हा, इश्यू आहे सर नेटवर्कचा. बोला की सर, कंटिन्यू करा सर. हा, कंटिन्यू ना. तर पुढे प्रॉब्लेम्स प्रबंध परीक्षकांच्या निर्णय जाहीर होण्यासाठी 5 ते 6 महिने असतात. म्हणजे बाबासाहेबांचा जो प्रबंध होता त्यांनी जो जमा केला ऑक्टोबरच्या 22 मध्ये, तर त्यांना 5 ते 6 महिने हा बराच असा काळ लंडन मध्ये होता. तर ह्या काळाचा मी कसा उपयोग करू हे आता त्यांच्या डोक्यात ते विचार घोंगावू लागले. तर याच काळाचा उपयोग मी कसा करावा आणि प्रश्नांती बाबासाहेबांनी ठरवले की जर्मनीतील बॉन विद्यापीठातील आर्थिक विषयावरील संशोधात्मक लिखाण करून त्या विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवावी. आता पहा, म्हणजे बाबासाहेबांचं MSc झालं, DSc झालं. DSc साठी प्रबंध त्यांनी जमा केला आणि त्याचा रिझल्ट येण्यासाठी 5 ते 6 महिने त्यांच्या हातात होते. आता बाबासाहेबांकडे म्हणजे शिक्षणाची भूक किती असेल त्या काळात. म्हणजे आता त्या 5-6 महिन्यात मी आता हा जो माझ्याकडे हातात आहे तर मी काय करू, हा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्यांना असं ते विचार एक घोंगावू लागला की जर्मनमध्ये हे बॉन विद्यापीठ आहे. या विद्यापीठात जाऊन मी काहीतरी संशोधात्मक अभ्यास करून त्याच्यावरती निबंध सबमिट करून तिथून एक काहीतरी डिग्री मी हासिल करेन. हा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्यानुसार त्यांनी आपले प्रयत्न सुरू केले. या विद्यापीठात काही लिहायचे ते जर्मन भाषेत, म्हणून बाबासाहेबांनी जर्मन व त्याचबरोबर फ्रेंच भाषेचाही अभ्यास सुरू केला. विद्यापीठाला त्यांनी आपले म्हणणे कळवले. त्यांना होकार मिळतात ते बोन विद्यापीठात गेले. बघा, आणि हट्टी होते बाबासाहेब की आता मला ह्या वेळेचा मी उपयोग कसा करू. आणि त्यांना प्रश्नांती त्यांनी विचार केला की आता मला जर्मनमध्ये जावं लागेल आणि तिथून एक काहीतरी संशोधात्मक अभ्यास करून एक डॉक्टरेट ही पदवी, PhD ची पदवी मिळेल त्या युनिव्हर्सिटी मार्फत पण मिळेल. हा एक मानस त्यांनी केला आणि त्या पद्धतीने त्यांनी पत्रव्यवहार केला. पण त्या विद्यापीठात एक अशी अट होती की विद्यार्थ्यांना जर्मन ही त्याचं यायलाच हवी, बोलण्यासाठी किंवा अभ्यासासाठी यायलाच हवी. आणि बाबासाहेबांनी जर्मन आणि फ्रेंच या दोन्ही भाषांचा अभ्यास करून त्याच्यावरतीही प्रभुत्व मिळालं. हे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावरती आपण बिंबवायला हवं की अशा पद्धती, अशा टप्प्याने बाबासाहेबांचं अभ्यास केलाय साहेबांनी. आणि मग त्यांच्या विद्यापीठाकडून त्यांना होकार येतात. ते आपलं बॉन शहरात जर्मनीला गेले. पुढे 3-4 महिने आपल्या प्रबंधाची तयारी त्यांनी बॉन शहरात सुरू असताना लंडनहून त्यांना प्रोफेसर कॅनन यांच्याकडून पत्र मिळतं की आपला जो प्रबंध आहे प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज, हा प्रबंध मंजूर करायला विद्यापीठ हे तयार नाही. तुम्ही तातडीने लंडनला यावे. असे समजतात बाबासाहेब त्वरित लंडनला रवाना होतात की आता तिकडे बॉन विद्यापीठात ते पोहोचतात, ऍडमिशन घेतात त्यांचं पुढील शिक्षणासाठी आणि 3-4 महिने ते आपला अभ्यासक्रम सुरू ठेवतात. आणि त्यांना एक तातडीने तार येते की आपण जो प्रबंध दिला आहे प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज हा DSc साठी, ह्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत आणि हा प्रबंध तुम्ही तातडीने पुन्हा त्याच्यावरती काम करून तो सबमिट करा. मग बाबासाहेब 3-4 महिन्याचा आपला अभ्यास सोडून पुढे असं येते विद्यापीठ सभासद समिती बाबासाहेबांना विनंती करतात. जे ब्रिटिश सरकार आणि इतर अर्थशास्त्रज्ञ यांच्यावरती कोरडे ओढलेले आहेत ते गाळावे आणि निर्णयात थोडाफार फेरफार करावा, म्हणजे प्रबंधांना मान्यता देण्यात येईल. आपण हे मागे पण पाहिलं होतं. आता ह्याच्यावरती आपण विस्तृत मी बोलतो की मागे पण पाहिलं होतं की बाबासाहेबांनी हा जो प्रबंध लिहिलाय त्याच्यावरती हा प्रबंध असा होता की ब्रिटिश गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे याच्यावरती जास्त बाबासाहेबांनी भर दिली होती. आणि ब्रिटिशांवरती कशा पद्धतीने भारतामध्ये आणि आर्थिक बंधनं लावले हे प्रश्न विचारणारे हे असे बरेच प्रश्न या ग्रंथामध्ये होते. आणि तिथे कुठेतरी ब्रिटिशांना अहंकार होता की असा विद्यार्थी हे प्रश्न आपल्याला विचारतोय. आणि त्यांनी तो त्यांना
अडचणी निर्माण केल्या आणि त्यांना ते तात्काळ थांबवावं लागलं. पुढे बाबासाहेब असं म्हणतात की बाबासाहेबांनी असं म्हणाले की ही जी अशास्त्रीय व चुकीची जो भाग आहे विद्यापीठाकडून असं समजवण्यात येतं बाबासाहेबांना की जी अशास्त्रीय व चुकीची बाब आहे ती तुम्ही गाळावी व सर्व प्रबंध तुमच्या मतासारखा करा, असा तो तुमचा सल्ला आहे. तो मी मान्य शक्य नाही. तुम्ही मला पदवी दिली नाही तरी चालेल. म्हणजे त्यांना बाबासाहेबांना विनंती करतात की हा जो प्रबंध आहे तुम्ही ठराविक त्यातला मुद्दे गाळावे आणि हा प्रबंध पुन्हा लिहावा. बाबासाहेब म्हणतात एक अल्पविराम किंवा त्याच्यातला एक वाक्यही मी गाळायला तयार नाही, एक शब्दही गाळायला मी तयार नाही. तुम्ही मला पदवी नाही दिली तरी चालेल. म्हणजे असं तत्व होतं बाबासाहेबांचं की इतकं खर्च करून, इतकं त्याग करून, एका अडचणीला मात करून इथे पोहोचतात. कुटुंबाच्या इतक्या अडचणी असतात. रमाबाईंची त्यांना पत्र येतात वेळोवेळी आणि हा जो त्यांचं ध्येय असतं की हा प्रबंध पूर्ण करून मला एक डॉक्टरेट पदवी मिळवायची आणि तो प्रबंध सबमिट करताना जेव्हा ही शेवटची अडचण येते तेव्हा ते म्हणतात की मी माझा मुळीच तयार नाही माझा प्रबंध मध्ये फेरबदल करण्यासाठी. पुढे नंतर त्यांचं आणि जे त्यांचे कॅनॉन प्रोफेसर कॅनॉन असतात यांचा सल्ला देतात त्यांना की पुढे प्रोफेसर कॅनन आणि सभासद समिती सोबत अशी तडजोड करण्यात आली की प्रबंधातील सर्व माहिती ऐतिहासिक दृष्ट्या म्हणजे अशी तडजोड होती की आता या जो प्रबंध आहे त्याच्यातली जी पूर्ण माहिती आहे ही ऐतिहासिक दृष्ट्या योग्य आहे किंवा बरोबर आहे. हा 2-3 महिने प्रबंधाचे काम आणखीन 2-3 महिने होणार होते. म्हणजे आता त्यांना परत त्याच्यावरती काम 2-3 महिन्याचं येणार असतं की तो प्रबंध जेव्हा अमान्य होतो तर त्यांना जो प्रोफेसर असतात तर त्यांना असा सल्ला देतात की भीमराव तुम्ही जो प्रबंध लिहिला आहे तो ऐतिहासिक दृष्ट्या योग्य आहे, परंतु तुम्ही एक असं करा. त्यांना सल्ला असा देतात की तुम्ही ह्याच्यामध्ये जी तुम्ही भाषा वापरलेली आहे ह्याच्यामध्ये तुमचं जे शब्दकोश आहेत, शब्द आलेले आहेत ह्याच्या ऐवजी तुम्ही काही दुसरी भाषा वापरून म्हणजे प्रश्न तेच ठेवून फक्त भाषेमध्ये काय फेरफार करता येईल का असा त्यांना सल्ला देतात. मग बाबासाहेब त्याच्यावरती मान्य होतात. परंतु बाबासाहेबांचे आपण पाहिलं की आर्थिक परिस्थिती नसते. आता बाबासाहेबांची शिष्यवृत्ती नसल्या कारणाने ती अडचण होते आणि याच्यासाठी आता 2 महिने लागणार असतात आणि मग बाबासाहेब ठरवतात की आपण आता हा जो प्रबंध आहे हा भारतात जाऊन पूर्ण करावा. या अटीवरती बाबासाहेब तयार होतात आणि त्याच्या अनुषंगाने बाबासाहेब 13 एप्रिल 1923 मध्ये म्हणजे जेव्हा प्रबंध त्यांनी सादर केला 1922च्या ऑक्टोबर मध्ये आणि हा संपूर्ण काळ जो ते जर्मनीमध्ये जातात, पुढचं ते शिक्षण सुरू ठेवतात आणि ह्या अडचणी येतात आणि मग ते त्यांना पुन्हा भारतात यावं लागतं. तर ते 3 एप्रिल 1923च्या भारतामध्ये पोहोचतात. बाबासाहेब मुंबईला पोहोचले आणि सुधारून लिहिलेला आपला प्रबंध त्यांनी मुंबईहून लंडन विद्यापीठाला त्यांनी 1923च्या ऑगस्ट महिन्यात पाठवला. तो मंजूर करून विद्यापीठाने त्यांना नोव्हेंबर 1923च्या महिन्यात डीएससीची पदवी अपूर्ण राहिलेली पदवी दिली. पदवी मिळाल्याची तार त्यांना लंडनहून आली. तेव्हा त्याचा आनंद उर्मीमुळे व प्रबंधांसाठी सोसलेल्या अनंत हालत अपेष्टांच्या स्मृतीमुळे बाबासाहेब ओक्साबोक्शी रडले. म्हणजे आता हा मी तुम्हाला सविस्तर तुम्हाला सांगतो ते कसं आहे की जेव्हा बाबासाहेब एप्रिलच्या 23 मध्ये येतात आणि त्यांना त्यांचं जे घर असतं हे सगळं अपूर्ण त्यांना 8x8च घर असतं आणि मग आल्यानंतर मग ते त्यांचे सवंगडी असतात, त्यांचे बालमित्र असतात किंवा ते चाळीतल्या रहिवासी असतात असे यांच्या सोबत चर्चा करतात आणि त्या चर्चेतून मग बाबासाहेब आपला विचार मांडतात की मला आता माझं स्वतःची कचेरी हवी आणि त्या कचेरी हवी असा मुद्दा मांडतात आणि त्यांच्या परळ भागातच त्यांचे मित्र त्यांना सुचवतात की इथे दामोदर सभागृह आहे तिथे तुम्हाला अशी जागा मिळेल आणि त्याच्या तयारीने लागतात. मग आपण जे पुस्तक बाबासाहेब घेऊन येतात त्यांना तशा पद्धतीची जागा मिळते आणि ते दामोदर हॉलमध्ये सभागृहामध्ये त्यांची कचेरी होते आणि हे बाबासाहेबांचं खूप महत्वाचं हे स्थान आहे.
ही जी जागा आहे ही पण एक राष्ट्रीय स्मारक असण्याच्या असण्याचं स्थळच आहे खरं तर, दामोदर हॉल. खरं तर हे आपण त्याच्याने की बाबासाहेबांचे बरेच असं विचार, जसं की बाबासाहेबांचे घर आहे तर त्या पद्धतीचं ते ठिकाणी दामोदर हॉल, आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आपलं पूर्ण जो पुस्तकांचा दस्तावेज आहे, आपलं संपूर्ण ते ठिकाण आपली कचेरी म्हणून तिकडे हलवतात 23 नंतर. आणि मग तिकडे जे केळुस्कर गुरुजी असतात त्यांचेच एक चिरंजीव, मला वाटतं, मला ते डिटेलमध्ये पाहावं लागेल, तर त्यांना ते त्यांचं जे लिखाण असतं प्रॉब्लेम्स ऑफ ग्रुपीजचं, या लिखाणासाठी ते मदत करतात. म्हणजे टायपिंगचं काम हे केळुसकरांकडे येतं आणि ते त्या दामोदर सभागृहात पूर्ण करतात. 1923 महिन्यात ते पुन्हा त्याच्यामध्ये फेरफार करून, म्हणजे बघा, एप्रिलमध्ये आले, पुन्हा आपल्या अभ्यासाला लागले आणि तो 19 ऑगस्ट मध्ये तो पूर्ण करतात. आणि ते असं आहे की पुढे मी वाचतो ते, मुंबईहून लंडन युनिव्हर्सिटीला 1923च्या ऑगस्ट महिन्यात तो पाठवला. तो मंजूर होऊन युनिव्हर्सिटीने त्यांना 1923च्या नोव्हेंबर महिन्यात DSc ची पदवी अर्पण केली. म्हणजे 23ला त्यांना नोव्हेंबरच्या DSc ची पदवी त्यांना मिळते आणि अर्पण केली. पदवी मिळाल्याची तार लंडनहून आली तेव्हा ते आनंदातिकेच्या उर्मीमुळे व प्रबंधासाठी सोसलेल्या अनंत हाल अपेष्टांच्या स्मृतीमुळे ओक्साबोक्शी रडू लागली. म्हणजे बाबासाहेबांना आता रडू येतं की ह्या डिग्रीसाठी मी इतकं मेहनत आणि माझं पूर्ण आतापर्यंतचं पूर्ण आयुष्य म्हणू शकाल, कौटुंबिक आयुष्य असेल किंवा त्यांचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य असेल, हे मी पूर्ण खर्ची केलं ह्या डिग्री मिळवण्यासाठी. तेव्हा बाबासाहेब झालेले आहे. पुढे असं आहे त्याच्या, ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी आंबेडकर घरी गेले तेव्हा रमाबाईंना बरे वाटत नसल्यामुळे त्या अंथरुणावर पडल्या होत्या. ही बातमी ऐकताच त्या अंथरुणावरून उठल्या आणि सचेल स्नान करून कुलदेवतेच्या पूजेला बसल्या. पूजा संपल्यावर त्या पतीला हळूच म्हणाल्या, आणखीन एखादी पदवी घ्यायला विलायतीला जाणार नाही ना? पतिराजांना या प्रश्नातील भोळा भाव आणि नर्म विनोद कळला. ते असून म्हणाले, नाही. हे आपल्याला पुढे लंडन मध्ये असताना या प्रबंधाचे प्रकाशन व्हावे म्हणून आंबेडकरांनी प्रयत्न केलेले होते. लंडनच्या PS किंग अँड सन्स लिमिटेड या सुप्रसिद्ध प्रकाशन संस्थेने प्रबंधांचे हस्तलिखित घेऊनही ठेवले होते. या डिसेंबरमध्ये छापून प्रसिद्ध केला. या ग्रंथाला प्रस्तावना प्रोफेसर कॅनन यांनी लिहिली आहे. हे जे प्रोफेसर त्यांचे लंडन विद्यापीठात असतात त्यांची प्रस्तावना आहे. ते असं म्हणतात, लिहिली आहे, भीमरावांचा जेव्हा जन्मही झालेला या ग्रंथाचे लेखक म्हणून प्रसिद्ध पावले होते, परंतु ते सद्भावनेचे सद्गुरू होते. कारण या प्रस्तावनेत त्यांनी असे मान्य केले आहे की आंबेडकर हे माझे शिष्य आणि मी जुना व अनुभवी शिक्षक. परंतु आंबेडकरांनी या ग्रंथात अशी काही मौलिक स्वरूपाची अचाट बुद्धिमत्ता दाखवली आहे की त्यांचे म्हणणे मला पटत नसताही त्यांनी काढलेले निष्कर्ष हे पूर्णतः व्यवहारिक दृष्टीचे व ग्राह्य आहेत असे कबूल करावे लागते. प्रोफेसर अशा पद्धतीने प्रोफेसर कॅनन लिहितात. तर आपण हे पाहायला पाहिजे की बाबासाहेबांच्या जे प्रोफेसर होते हे मान्य करतात की हा माझा शिष्य आहे, परंतु याचा अभ्यास असा आहे की हाच काही माझा शिक्षक आहे अशा पद्धतीचा याने ज्ञान संपादन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांना ते डिग्री हासिल करतात. तर आतापर्यंतचे जे बाबासाहेब आपण पाहिले आहेत अशा कष्टाने तयार झालेले बाबासाहेब आहेत आणि त्यांनी आपला तन मन धन संपूर्ण हे विद्यार्थी दशेत पणाला लावलं आणि एक असं समग्र तत्वज्ञान त्याच वेळेस तयार केलं असं मला वाटतं. म्हणून हे विद्यार्थी दशेतले बाबासाहेब आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे असं माझं मत तयार झालं.
तर ह्या जे बाबासाहेब आपण 1891 पासून ते 1923 पर्यंत जे पाहिले आहे त्याच्यामध्ये जे कोणी शिक्षक त्यांना सहकार्य झालं असेल किंवा मार्गदर्शन झालं असेल तर आपण त्या सर्वांचं कृतज्ञच आहोत. त्यांचे मागच्या 2 भागामध्ये पाहिलंच आहे की किती महत्वाचं आणि मोलाचं कार्य भीमरावांच्या शिक्षणाप्रती केले की वयाच्या 7व्या वर्षी भीमरावांची आई त्यांना सोडून जाते आणि त्याची पूर्ण जबाबदारी बाबासाहेब कशा पद्धतीने घेऊन त्यांना एक ध्येय ठेवून असा विद्यार्थी आपल्यासाठी घडवतात. तर आपण त्यांच्या सगळ्यांचे ऋणी आहेत. जसे की त्यांचे आंबेडकर गुरुजी असतील सुरुवातीच्या काळात जे आपण त्यांचा उल्लेख केला. त्याच्या पुढे पेंडसे गुरुजी आहेत, हे नंबर 2 त्यांना भेटतात आणि ते त्यांना कसं लाडाने आणि प्रेमाने हे जीवाभावाने त्यांची काळजी घेतात. असं 1-2 प्रसंग त्यांच्या सोबत आलेले आहेत. त्याच्या पुढे जे एक केबी इराणी गुरुजी असतात ते त्यांना पारशियन गुरुजी वेळोवेळी त्यांना कशी मदत करतात. त्याच्या पुढे बीएच्या शिक्षणासाठी त्यांना मिलियर प्रोफेसर असतात, हे कसे वेळोवेळी त्यांना कामा येतात, मार्गदर्शन करतात आणि तत्वज्ञान किंवा ग्रंथ कसे लिहावेत यांचं मार्गदर्शन ह्या R.A. सेलिग्मन यांच्याकडून त्यांना मिळतं की ह्याचा दस्तावेज आपल्याला ह्या प्रकरणात पाहायला मिळतो. इव्हन शेवटचे हे जे शिक्षक होते प्रोफेसर एडविन कॅनॉन, हे जे 6 शिक्षक होते तर यांचे आपण आणि त्यांचे वडील त्यांचे घरातले जे सर्व जे आहेत तर आणि इव्हन आपण सयाजी महाराज यांचेही आपण नेहमी कृतज्ञ असायला हवं. तर जेव्हा किंवा हा प्रश्न आपण स्वतःला विचारला की सयाजी महाराजांनी त्यांना जी संधी उपलब्ध करून दिली अमेरिकेत शिक्षणाला आपण जाणार का आणि त्या पद्धतीने त्यांना ती संधी मिळाली तर आपण सगळ्यांचे कृतज्ञच असायला हवं असं मला वाटतं. तर या सगळ्यांचे कृतज्ञ आहेत. तर आणि त्यांच्या सयाजी महाराजांच्या साठी त्यांनी जे उद्गार काढलेले आहेत जेव्हा सयाजी महाराजांचं निर्माण होतं त्यावेळीचे ते खुद्द 20व्या खंडात आलेलं आहे. तर ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो की बाबासाहेबांनी जेव्हा त्यांचं निधन होतं तेव्हा ते काय म्हणतात की याचं टायटलच असं आहे. हा 20व्या खंडात आलेला हा दस्तावेज आहे. पान नंबर 239 वर सर सयाजीराव गायकवाड राष्ट्रीय वृत्तीचे देशभक्त असं एक हे आलेलं आहे. तर मी हे थोडक्यात वाचून दाखवतो. श्री सयाजीराव महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक वर फार मोठी हानी झाली आहे. त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत. त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कोणीही कार्य केले नाही. ते मोठे समाज सुधारक होते व बडोदे संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले ते युरोप व अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्राच्या तद्विषयक कायद्यांपेक्षा पुढारलेले होते. हे आपण पाहायला पाहिजे. त्यांनी सर्व सामाजिक घाणेरड्या चालींचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकण्याचा पुढाकार घेतला. स्वतःच्या प्रजेच्या कल्याणासाठी इतके सतत प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही संस्थानकांनी केले नाही. ते राष्ट्रीय वृत्तीचे असून देशभक्त होते असं ते सांगतात. सयाजी महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीसा झाला व बडोदे संस्थानात फार मोठ्या राज्यकर्त्याला मुकले. महाराष्ट्रातील एक विभूतीनाशी झाला. सामाजिक सुधारणेचा पुढारी नाहीसा झाला. अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला. संस्थानकातील द्रष्टा गमावला. हे बाबासाहेब त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतात. तर आपण या सर्व थोर माणसांप्रती आपणही कृतज्ञता व्यक्त करू. आणि पुढे बाबासाहेब आता हा तर आपला हा शेवट आहे की विद्यार्थी दशेतले बाबासाहेब 23 मध्ये त्यांना ही पदवी मिळते. आणि मग पुढे बाबासाहेब विद्यार्थ्यांना एक उपदेश देतात 1955 मध्ये. मी आपल्या आजच्या सेक्शनच्या सुरुवातीलाच म्हणालो तर तोही आपल्या समोर ठेवतो. आणि मग आपण आजचा ह्या विद्यार्थी दशेतले बाबासाहेब आणि विद्यार्थ्यांकडून त्यांना काय अपेक्षा होती याचा समारोप आपण आज करू. मग ठीक आहे. तर हा खंड 18 मध्ये भाग 3 मध्ये आलेला त्यांचा हा लेख आहे. हा जनताच्या 17 डिसेंबर 1955 चा लेख आहे.
तर त्याचा असं टायटल आहे असं की विद्या प्रज्ञा करुणाशील व मैत्री या पंचतत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनवले पाहिजे. अशा पद्धतीचा बाबासाहेब असतो. औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील बोधी मंडळाच्या विद्यमाने दिनांक 12 डिसेंबर 1955 रोजी सभा भरवण्यात आली होती. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात प्रथम श्री शंकरराव देव यांच्या 7 डिसेंबर रोजी महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानातील एका विधानाचा परामर्श घेतला. श्री शंकरराव देव यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की काय म्हटले होते शंकरराव देव यांनी, महाविद्यालयाला केवळ मिलिंद हे नाव देऊन भागणार नाही, तर अक्रोधाने क्रोध जिंकणाऱ्या बौद्ध शिकवणुकीचाच पुरस्कार जेथे झाला तर मिलिंद हे नाव सार्थ होणार आहे. हे वाक्य होतं शंकरराव देव यांचं. तर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्रीदेवांच्या टीकेसंबंधी बोलताना म्हणाले, हा खूप महत्वाचं मला वाटतं म्हणून मी आपल्या समोर ठेवतो की मिलिंद हा एक ग्रीक होता. त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमेंड होती की ग्रीकांसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कुठेही सापडावायचे नाहीत. त्याने जगाला आव्हान दिले होते. त्याला एकदा वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्खू बरोबर वाद करावा, पण त्याच्याबरोबर वाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. मिलिंद हा एक क्षुल्लकसा मनुष्य होता. तो काही तत्वज्ञानी नव्हता किंवा जाडा विद्वानही नव्हता. त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहिती होते. पण अशा मिलिंद बरोबर वादविवाद करण्यास कोणीही तयार झाला नाही. महाप्रयासाने नागसेन भिक्खूला तयार केले गेले. मिलिंदाचा चॅलेंज आपण स्वीकारलं पाहिजे असं त्याने निश्चित केलं. मग त्यात यश येवो किंवा अपयश येवो. नागसेन हा ब्राह्मण होता. वयाच्या 17व्या वर्षी त्याने आपल्या आई बापाचं घर सोडलं होतं. अशा या नागसेनाने भिक्खू लोकांचा आग्रह मान्य केला. नंतर मिलिंद व नागसेन यांचा वादविवाद होऊन मिलिंदचा पराजय झाला. त्या वादविवादाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकाला पाली भाषेत मिलिंद पन्न असं नाव आहे. या पुस्तकाचं मराठीत भाषांतर मिलिंद प्रश्न असं आहे. या पुस्तकाचं शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावं अशी माझी इच्छा आहे. या भाषणात बाबासाहेब सांगतात. तर मला हे जेव्हा वाचलं, हे माझ्यासाठी नवीन होतं जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं. पण हे वाचण्याचं कारण काही तर आपला जो जे वर्ग झाले त्याला अनुषंगानेच बाबासाहेब आता विद्यार्थ्यांना उपदेश करतात की त्यांनी काय करायला हवं. म्हणून तर पुढे असं आहे त्यात मी व माझ्या सोसायटीने या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिलं व जागेला नागसेन 1 असे नाव दिलं. मिलिंद हारला व बौद्ध झाला म्हणून मी हे नाव दिलेलं नाही. मी ज्या कॉलेजला नाव दिलेले आहे ते आदर्शभूत असंच आहे असं माझं मत आहे. हे बघा, ही गोष्ट मला पहिल्यांदाच ह्या दिवसात वाचायला मिळाली की मिलिंद नाव कशाला दिलं आणि त्याच्या पुढे जे नागसेन 1 आहे तर त्या नागसेन 1 का दिलं तर ह्याच्यातून बाबासाहेबांनी दिलंय. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा आपण हेच आहे की आपली वाचन संस्कृती आपण वाढवायला हवी. हेच आपल्याला बाबासाहेबांच्या चरित्रातून प्रकर्षाने नेहमी जाणवतं. पुढे शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशाची देणगी दिली म्हणून त्याचे नाव देणं हे अत्यंत अनुचित आहे. बौद्ध धर्माशी संलग्न झालेले मिलिंद विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यात अवश्य आहे. हे फार महत्वाचं वाक्य आहे की मिलिंद हे नाव देण्याचं का दुसरं कारण असं बाबासाहेब म्हणतात की विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्यास आवश्यक आहे. प्रत्येकाला तिचा लाभ झालाच पाहिजे. हा उदार विचार पहिल्यांदा उद्घोषित केला असेल तो भगवान बुद्धांनीच. बाबासाहेब म्हणतात हा विचार भगवान बुद्धांनी मांडला की विद्या ही अन्नासारखी सर्व मनुष्याला आवश्यक आहे. तेव्हा ज्या असंख्य लोकांनी काही शक्य अज्ञानात दडपून ठेवण्यात आले त्यांना सुविद्या बनवण्याचा प्रारंभ करताना बुद्धाचे अथवा त्याच्या शिष्याचे नाव आठवावे हे स्वाभाविकच आहे. पुढे असं आहे की मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजात
2900 व या कॉलेजात 600 विद्यार्थी आहेत. मी या कॉलेजचा खूप भार सहन केला आहे. हे बाबासाहेब म्हणतात की हा आर्थिक भार असेल किंवा इतर काही ऍडमिनिस्ट्रेशनचा भार असेल, हा मी स्वतःच सहन केला आहे. पुढे असं म्हणतात बाबासाहेब की श्री शंकरराव देवांनी या कॉलेजला मिलिंद हे नाव दिल्याबद्दल आमच्या धम्मपदातील श्लोक तुम्हाला सांगितला. तो असा, अक्रोधेन जयत क्रोध. म्हणजे पुढे बाबासाहेब म्हणतात, मनुष्याने क्रोध हा क्रोधाने जिंकावा असे ते म्हणाले. कारण मी अतिशय क्रोधी आहे. बाबासाहेब स्वतःबद्दल म्हणतात, कारण मी अतिशय क्रोधी आहे. या जगाला चांगले परिचित आहे. माणसाने क्रोध गिळला पाहिजे. मला यावर वाटते की श्री देव यांचे वाचन अपुरे आहे. त्यांनी चांगलं वाचन केलेले दिसत नाही. भगवान बुद्धांनी राग यावर व्याख्यानं दिलेली आहेत. ते जर श्री देवांनी वाचलं असतं तर त्यांनी असे उद्गार काढले नसते. मनुष्य रागीट असला तर त्याच्यावर टीका करू नये. राग 2 प्रकारचे असतात. बाबासाहेब म्हणतात की राग दोन प्रकारचे असतात. एक पहिला सांगतात द्वेषमूलक राग आणि दुसरा आहे प्रेममूलक राग. त्याचं विश्लेषण असं देतात, जो कसाही असतो तो कुऱ्हाड घेऊन जातो, त्याचा राग हा द्वेषमूलक असतो. आईने आपल्या मुलाला चापटी मारली तर तिला कोण काय म्हणेल, तिचा राग तो प्रेममूलक असतो. मुलाने सदाचारी व्हावे म्हणून आई मुलाला मारित असते. माझा राग ही प्रेममूलक आहे. तुम्ही समतेने वागावं म्हणून मी राजकारणात शिव्या देतो. माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांची मी मुळीच पर्वा करणार नाही. मी सगळं केलं ते झगडा करून केलं आहे. बाबासाहेब सांगतात की मी सगळं जे मिळवलंय हे सगळं झगडा करून मिळवलं आहे. आता थोडा महत्वाचा भाग आहे. पूर्वी फक्त ब्राह्मण जात विद्या घेत होती. आम्हाला विद्या शिकता आली नाही. आम्हाला विद्या शिकण्याची इच्छा होती, पण ती आम्हाला ब्राह्मणांनी घेऊ दिली नाही. परंतु भगवान बुद्धाने हा दंडक मोडला. एकदा भगवंतास लोहित नावाच्या ब्राह्मणाने प्रश्न विचारला की तू सगळ्यांना विद्या का शिकवतोस? यावर भगवंतांनी त्यांना सांगितले, ज्याप्रमाणे मनुष्य प्राण्याला अन्नाची जरुरी आहे त्याचप्रमाणे सर्वांना विद्येची जरुरी. हे जे तत्वज्ञान आलेलं आहे हे भगवान बुद्धाच्या काळात भगवान बुद्धांनी मांडलेलं आहे. पण आजची आपली परिस्थिती आपण पाहतो का की आपण आपल्या खेड्यापाड्यात किंवा इव्हन शहरासारख्या ठिकाणी, आता आमचं जर माझं स्वतःचं वैयक्तिक पाहिलं तर मी वरळी सारख्या ठिकाणी बीडीडी चाळीत माझं बालपण गेलं पूर्ण. पण तिथे इतकं शिक्षणाचं आणि विद्येचं महत्व नव्हतं. आणि आपल्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत, आपण आपले वडीलधारी माणसंही न कळत असं म्हणून जातात की आताच्या काळात ते कमी आहे की शिकून काय होणार आहे, शिकण्याने काय तुमचं काय भलंच होणार आहे का, न शिकताही तुम्ही कमवू शकता. हे जे 30-35 वर्षापूर्वीच्या काळात हे किंवा 25-30 वर्षापूर्वी हे आपल्या आजूबाजूला हे वाक्य आपण सतत ऐकत होतो. हे नकारात्मक वाक्य आपण नेहमी घेतो. पण ह्याचे परिणाम आपल्या मुलांवरती होतो. तर ह्याच काळात तर माझं शिक्षणही म्युनिसिपल स्कूलमध्ये झालं. इयत्ता 1ली ते 4थी. त्याचं नावही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल वरळी असं होतं. जर ह्या वरळी सारख्या ठिकाणी जर माझं शिक्षण झालं, त्या माझ्या शाळेमध्येच जर मला एखादं जर लेक्चर बाबासाहेबांच्या या चारित्र्यावरती अशा पद्धतीने जर समजून सांगितलं असतं की बाबासाहेबांचं शिक्षण हे विलायतेत झालं, मला विलायतेत झालं हे शिक्षण समजायला मला वयाची 18 वर्षे घालवावी लागली. तेव्हा मला कळालं. म्हणजे आपण म्हणतो की बाबासाहेबांचं कार्य हे वरळी सारख्या ठिकाणी, परळ सारख्या ठिकाणी झालं आणि तिथे आम्हाला इतक्या उशिरा कळतं. तर ही खूप खेदाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला वाटतं. पण हे तत्वज्ञान बुद्धांनी त्या काळी 2,500 वर्षांपूर्वी दिलेलं आहे की तुम्हाला जगण्यासाठी जसं शिक्षणाची अन्नाची आवश्यकता आहे, माफ करा, तुम्हाला जगण्यासाठी जशी अन्नाची आवश्यकता आहे तर तशीच तुम्हाला विद्येची आवश्यकता आहे. हे तत्वज्ञान बुद्धांनी मांडलेलं आहे. पुढे काय म्हणतात, ही एक प्रकारची तलवार आहे, ही दुधारी असते, तिने दुष्टांचा सहकार करता येतो व दुष्टांपासून आपले रक्षणही करता येते असे म्हटले आहे. शिक्षण हे आपण म्हणालो आहे की शिक्षणासोबत हे आपण पहिल्या आपल्या लेक्चरमध्ये पण घेतलं आहे. शिक्षण ही दुधारी तलवार आहे.
आणि त्याचा उपयोग हे जे शिक्षण घेतो त्याच्यावर आहे. म्हणून त्याच्यासोबत शीलाची जोड आहे आणि आदर्श चारित्र्य असायला हवे. त्याच्यासोबत त्या व्यक्तीमध्ये करुणा यायला पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांना हाच उपदेश दिला आहे की विद्या, प्रज्ञा म्हणजे प्रज्ञा असायला पाहिजे, करुणाशील आणि मैत्री, हे तत्व, ही पंचतत्व हे विद्यार्थी दशेत आपण आपल्या बालकांवरती रुजवायला हवं आणि त्यांना आपण योग्य मार्गदर्शन करायला हवं. पुढे असं म्हणतात की विद्या ही एक प्रकारची तलवार आहे, ही दुधारी असते, तिने दुष्टांचा सहकारी करता येतो व दुष्टांपासून आपले रक्षणही करता येते असे म्हटलेच आहे की स्वदेश पूज्यते राजा, विद्वान पूज्यते स्वदेश पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. हा कोट बाबासाहेब देतात. पुन्हा सर्वजण विद्या शिकण्यासाठी, तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आला आहात, पण माझ्या मते केवळ विद्याच पवित्र असू शकत नाही. विद्येबरोबर भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा हे पाहायला पाहिजे आपण. विद्येबरोबर भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, शील म्हणजे सदाचरण, संपन्न असं आचरण, करुणा म्हणजे सर्व मानव जातींसंबंधी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणी मात्रांविषयीची आत्मीयता. हे चार पारमिता असल्या पाहिजेत. हे बाबासाहेब तत्वज्ञान त्या विद्यार्थ्यांना देतात. तरच तुम्ही ह्या गोष्टी जर तुमच्या बालमनावरती किंवा विद्यार्थी दिशेत असताना तुमच्यावरती घडल्या, हे संस्कार घडले आपल्या विद्यार्थीवरती, तर ते एक ध्येय ठेवून, त्या ध्येयपूर्तीसाठी आपला झगडा ठेवून आणि त्या विद्याचा किंवा त्यांनी जे संपन्न केलं आहे त्याचा योग्य उपयोग करतील, त्यांचा जीवन आनंद करण्यासाठी आणि त्यांचे इतर जे सोबती असतील त्यांच्यासाठी मार्गदर्शनाकरता त्यांच्यासाठी ते सदैव उपयोगी पडतील. मग ते त्याच्यासाठी ही भगवान बुद्धांची करुणा आणि शील मध्ये सदाचरण हे तत्व खूप फार महत्वाचे. तर विद्वत्तेचा काही उपयोग आहे. विद्येबरोबरच मानवाजवळ जर करुणा नसली तर तो कसाही आहे. बघा, एका वाक्यात बाबासाहेबांनी सर्व सांगितलं आहे की विद्येबरोबर मानवाजवळ जर करुणा नसली तर तो कसाही आहे, असं मी समजतो. करुणा म्हणजे माणसावरच प्रेम. याच्या पुढेही मनुष्य गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे. ही विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती भगवान बुद्धांनीच होय. मी माझ्यासारखा विद्वान भारत वर्षात पाहू इच्छितो. हा उपदेश बाबासाहेबांनी दिला आहे की आता आपण ते पाहूया की बाबासाहेबांमध्ये करुणा असावी तर बाबासाहेबांसारखी असावी. आपण म्हणतो हे तत्व बाबासाहेबांमध्ये होते, त्यांच्यामध्ये करुणा होती, म्हणून त्यांनी स्वतःचा किंवा स्वतःच्या कुटुंबाचा किंवा स्वतःच्या नातेवाईकांचा विचार केला नाही. आज आपण पाहतो की उच्च पदावरती जाणारे अधिकारी असो, उच्च पदावरती जाणारे प्रशासकीय किंवा मंत्रिमंडळातले खासदार असो, आमदार असो किंवा इव्हन नगरसेवक असो, यांनी आपली संपत्ती जर त्यांच्यामध्ये खरंच या तळागाळातल्या माणसांप्रती किंवा जे खेडोपाड्यात राहणाऱ्या नागरिक आहेत त्यांच्याप्रती त्यांच्या मनात काय असू शकतं, जर त्यांच्या खरंच जर करुणा असेल तर तुम्ही त्या गोष्टी करू शकता. म्हणजे यांच्याकडे उच्च कोटीची करुणा ही बाबासाहेबांना होती आणि त्याचं जर मूळ असेल तर ते विद्यार्थी दशेतच बाबासाहेबांमध्ये रुजलं होतं. आणि मी पुढे जाता जाता बाबासाहेब काय सांगतात, मी माझ्यासारखा विद्वान भारतवर्षात पाहू इच्छितो. म्हणजे बाबासाहेब तुम्हाला संदेश देतात की माझ्यासारखा विद्वान हा होऊ शकतो, हा मी भारतवर्षात मला पाहण्याची फार इच्छा आहे, हा संदेश बाबासाहेब देतात. पण आपण त्याचा नकारात्मक गोष्ट पाहतो की आपण आपले वडीलधारी असतील किंवा इतरांकडून आपण पाहतो की बाबासाहेबांसारखा कोणी होणार नाही, किंवा बाबासाहेब हे उच्च कोटीचे, जर अज्ञान असेल तर ते म्हणतात की हे बाबासाहेब हे देवच होते आपल्यासाठी. आपण मान्य करू की एक अद्भुत शक्ती होती बाबासाहेब, पण बाबासाहेबांनी असं म्हणायला नाहीये की तुम्ही प्रयत्न करा, तुमच्यातला मला या भारतवर्षात कोणी माझ्यासारखा विद्वान पाहायची मला फार इच्छा आहे, हे बाबासाहेबांचे. हा विचार आपण पाहतो का, तर आपणही अशी पिढी घडवू शकतो. तर त्याच्यासाठी आपण विद्यार्थी दशेत जे विद्यार्थी आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन आणि योग्य ही जी तत्व आहेत बाबासाहेबांनी, जी बुद्धाला अनुसरून बाबासाहेबांनी दिलेली जी तत्व आहेत, ह्याचा आपण ही बीजा आपण रुजवायला हवी आपल्या विद्यार्थी पाल्यांमध्ये. पुढे असं आहे त्याच्या सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल
तर तो भगवान बुद्धाचा बुद्ध धर्म होय. इतर धर्म निरर्थक आहेत. बाबासाहेब सांगतात इतर धर्म हे निरर्थक आहेत. माझ्या धर्मात ईश्वराला मुळीच वाव नाही. कारण लोक सांगतात की ईश्वराने सृष्टी निर्माण केली. कारण ईश्वराने सृष्टी निर्माण केली हा सगळ्या भूतलावरती पडलेला सगळ्यांचा कॉमन प्रश्न आहे हा. पण बाबासाहेब सांगतात ईश्वराने सृष्टी निर्माण केली व त्याने नरकापासून साकार व साकारापासून नरक उत्पन्न केले. पण या जगात साकार वस्तू अगोदर होत्या व आहेत. ईश्वर असता तर त्याने इकडे डोळे झाक केली नसती. म्हणून ईश्वर आहे ही कल्पनाच मुळी खोटी आहे. जर देव परमेश्वर असला तर ऑर्डिनरी जीवनात त्याचा उगीच खुंटा कशाला. माझ्या धर्मात आत्मीयतेला स्थान नाही. माझ्या धर्मात बौद्ध धर्मात आत्मीयतेला स्थान नाही. बौद्ध धर्माचा मूळ पाया दुःख दूर करणे हे तत्वज्ञान आहे. बौद्ध धर्माचा मूळ पाया दुःख दूर करणे आहे. तोच धर्म माझ्या मते सर्वश्रेष्ठ आहे. इतर धर्म मनुष्य व इतर यांच्या काल्पनिक संबंधावर भर देऊन आदरलेले आहेत. जगात काही माणसे माणसाने एकटं जाण्याचे धैर्य केले पाहिजे. एकटं जाण्याचं धैर्य मी करतो. हजारो लोक जरी माझ्या मागे नसले तरी मी त्याची पर्वा करत नाही. तुम्हाला जर प्रज्ञा असेल आणि जर तुम्हाला ही योग्य गोष्ट असेल तर तुम्ही एकट्याने प्रवास करा. तुम्ही भीडच्या मागे जाऊ नका. तुम्ही जर योग्य असाल तर. पुढे एक उदाहरण बाबासाहेब देतात की एक असं उदाहरण ते देतात की एक डोकल्या भिडूंना म्हणाला की मी तुम्हाला तिथे त्यांनी 2-3 खोल्या राहण्यासाठी घेतल्या. सॅम वेलर नावाचा पोऱ्या राहण्यासाठी ठेवण्यात आला होता. निवडणुकीची धामधूम ऐकल्यावर तो त्या खोलीतून बाहेर बघण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने दरवाजा उघडण्यास व लावण्यास सुरुवात केली. भित्र्या डॉक्टर पिकविकने विचारले, व्हॉट आर यू डुईंग देअर? तू तेथे काय करतो आहेस? त्याने उत्तर दिले, देर इज अ बिग क्राऊड सर. सर तिथे मोठा जमाव आहे. सॅम विलर बाहेर जाण्याची धडपड करू लागला. तेव्हा डॉक्टरांनी त्याला बजावले की मोठ्या जमावासोबत जा, लहानासोबत जाऊ नकोस. आणि पुनश्च असं सांगितले की हा मोठा जमाव जिकडे जाईल तिकडे जा. असं एक उदाहरण बाबासाहेब सांगतात. अथवा त्याच्या मागे जा. तर पुढे बाबासाहेब काय म्हणतात, माझे मात्र तुम्हाला असे सांगणे आहे की केवळ अशा प्रकारच्या जमावामागे तुम्ही जाऊ नका. बाबासाहेब सांगतात जिथे भीड आहे अशा भीडच्या मागे तुम्ही जाऊ नका. आणि पुढे बाबासाहेब त्यांचं शेवटचं कोट करतात की विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्वानुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चारित्र्य बनवले पाहिजे. आणि या मार्गानेच एकट्यानेच जावे लागले तरी मनधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे. महाजनो, येन गत संपत्त ही तर प्रत्ययाने बुद्धी सोडून विवेकाने जो मार्ग आपल्यास योग्य वाटेल त्याच मार्गाने यापुढे गेले पाहिजे. आणि इथे बाबासाहेब थांबतात. तर बाबासाहेब हा शेवटचा मार्गदर्शन करतात की शेवटचं म्हणजे ह्याच्यामध्ये की विद्यार्थी जर घडला सर नेटवर्क मध्ये होता प्रॉब्लेम आहे. पाच प्रकारचे त्याच्याकडे तत्वज्ञान आणि या ते असायला हवे. हे आपण पहिल्या प्रकरणात पण पाहिलं होतं की हॅलो येतो सर. हॅलो मध्ये मध्ये आवाज जात होता आपला. हॅलो येतोय का आवाज माझा? हॅलो येतो बोला ना सर. हॅलो हा येतोय सर, बोला. म्हणजे आता बोला. हॅलो बोला.
एक मिनिट ओके. हा पूर्ण काळ हा संपूर्ण काळ आपण पाहिला की आपण चौथ्या भागात आपण पूर्ण करतोय एक्क्याण्णव मध्ये त्यांचा जन्म, त्याच्यानंतर मऊ मध्ये त्यांचा जन्म झाला. आपण जी होते. हॅलो सर, आवाज येतोय ना? थोडा थोडा हॅलो कटतोय सर आवाज. आता तुमच्याकडचा आवाज फार कटतोय मध्ये मध्ये. हॅलो हॅलो, आता आवाज येतोय. येतोय का सर? येतोय पण बराच कटतोय सर मध्ये मध्ये. बहुधा लोकांना आता कळणारच नाही असं दिसतंय. आतापर्यंत सर आला ना? हा, बऱ्यापैकी आतापर्यंत आलाय सर. एक एक 2 मिनिटं द्या मला, मी पुन्हा कंटिन्यू करतो जरा. ओके म्हणजे ओके चालेल. हा चालेल सर, घ्या सर 2 मिनिटं घ्या. तर जे कोणी प्रेक्षक असतील मी त्यांना आवाहन करतो की त्यांचे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांची काही उत्तरे असतील. एक मिनिट सर, मी माझं संपवतो. प्लीज कंटिन्यू सर. हॅलो सर, मी 2 मिनिटं माझं प्लीज प्लीज संपवतो. कंटिन्यू करा म्हणजे आपण हा संपूर्ण प्रवास पाहिला बाबासाहेबांचा 1891 पासून ते 1923 पर्यंत. म्हणजे सुरुवातीचा काळ जो शिक्षण असेल, रामजींचं शिक्षण फार महत्वाचं बाबासाहेबांसाठी. आणि त्याच्यावरती आपण बरीच अशी चर्चा केली आहे की इंग्रजी माध्यमांचं शिक्षण दिलं रामजींनी. तर हे शिक्षणाचं जोपर्यंत टप्पा येतो, तर हे रामजींचं योगदान फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे जर आपण पाहतो की रामजींचा आपल्या मध्ये आता एक जो फोटो उपलब्ध आहे, जो आपल्या लष्करी पेशामधला एक फोटो रामजींचा उपलब्ध आहे. तोच एक फोटो आपण सतत पाहतो. तर त्या पद्धतीचं त्यांच्या चेहऱ्यावरती एक तेज निर्माण होतं की असा आदर्श बाबासाहेबांसमोर होता. त्यांच्या वडिलांनी त्यांनी कशा पद्धतीने मेहनत घेतली. तर प्रत्येक कुटुंबाच्या काय बोलू, नेटवर्क जरा तुटतंय सरांचं आणि तसाही बराच वेळ झाला असं मला वाटतं. एक तासभर होऊन गेलेला आहे आणि आता आपल्यासोबत कोणी नाही आणि सरांचं बऱ्यापैकी विवेचन पूर्ण झालेलं आहे. तर जर संपर्क होत नसेल तर आपण थांबूया असं मी म्हणतो. बाकी काही कोणाचे प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरे असतील, काही शंका असतील, त्यांचं समाधान असेल, काही सूचना असतील, काही संदेश असतील, त्या देण्याकरता आपण आता झूम मीटिंग तर संपून जाईल, पण दर संध्याकाळी आपण अशी झूम मीटिंग घेत असतो. त्या मीटिंग मध्ये सहभागी होऊ शकाल. फक्त थोडं अगोदर इंट्रोडक्शन तुमचं आम्हाला झालं तर बरं पडेल, नाहीतर नको ती लोक येऊन गोंधळ उडू नये याकरता ओळखीचीच लोक मीटिंग मध्ये असावेत असा प्रयत्न आहे आणि जी उत्स्फूर्तपणे येतील ती. आणि त्याशिवाय मग तुम्ही कमेंट मध्ये प्रश्न हॅलो विचारू शकाल. हा बोला सर. त्या प्रश्नांची आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू, त्या प्रश्नावर अभ्यास करण्याचा आपण सगळे मिळून प्रयत्न करूया असा तो प्रयत्न आहे. बोला सर. हा सर, कंटिन्यू करतो. सॉरी, नेटवर्कचा थोडा इश्यू असल्यामुळे. हो हो. हा, तर आपण संपूर्ण काळ पाहिला तर याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचं किती त्यांचं योगदान होतं त्यांच्या सगळ्या या प्रवासामध्ये. तर ह्याचा आपण महत्व पाहायला पाहिजे. हे आपण सातत्याने 3 कोर्समध्ये सांगितलं. त्याच्यानंतर आपण त्यांचे शिक्षक आहेत त्यांच्या प्रती आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. आणि अशा पद्धतीने माझा जो छोटासा प्रयत्न होता हा आज
शेवटच्या टप्प्यात आहे, असं मी सांगतो की विद्यार्थी दशेतले बाबासाहेब हे फार महत्वाचे आहेत आपल्याला आधी समजून घ्यायला. आणि त्यांचं जे वेळोवेळी त्यांचा जो अभ्यास आहे, वाचन कशा पद्धतीने केलं, हे सगळं आपण पाहिलं तर हा माझा प्रयत्न होता. आणि अशा पद्धतीचाच मी विचार मांडण्याचे आणि ठिकठिकाणी माझा स्वतःचा विचार आहे की आपले ह्याची गरज खरं तर ही वस्तीमध्ये किंवा खेडेगावात जे खरंच विद्यार्थी आहेत. आता अशा पद्धतीचं जर आम्हाला कारण आपण जर समविचारी आहे, आता माझ्या घरी हे आपण आपल्या सोबतच्या मुलांवरती हे तर कानावर पडतातच. पण जे जे खरंच वस्तीमध्ये राहणारी मुलं आहेत किंवा आपण पाहतो की आपल्या घरी वस्तीमध्ये कशा पद्धतीचा गोंधळ असतो किंवा अभ्यासाचं एक वातावरण असतं. तर हे वातावरण निर्मिती आधी अभ्यासाची वातावरण निर्मिती आपण कसं करू? तर आपण येणाऱ्या पिढीकडून बाबासाहेबांसारखं बाबासाहेबांच्या मार्गावरती जाणारं पिढी पाहू शकतो. हे आपण वातावरण निर्मिती करणं आपल्यावरती गरजेचं आहे. इव्हन जाता जाता बाबासाहेब 1955 मध्ये म्हणजे शेवटच्या टप्प्यात बाबासाहेब सांगतात की मला तेव्हाच आनंद होईल की या भारतवर्षात माझ्यासारखा कोणी विद्यार्थी तयार होईल. म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला हा संदेश दिलेला आहे की तुम्ही माझ्यासारखे विद्यार्थी व्हा. तुम्ही नाहीतर आपण काय आपण आपली पिढी अशी वाढत मोठी झालोय की बाबासाहेब हे देव होते आणि आपण त्यांच्यासारखे करणार नाही. हा जो गॅप आहे हा आपल्याला मिटवावा लागेल. आणि अशाच विचारांचे बाबासाहेब कसे घडतील आणि हे त्याच्यासाठी त्यांनी जे तत्व दिलेले आहेत, ही तत्व आपण कशी आपल्या विद्यार्थी आणि बालावस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कशी रुजवू. म्हणजे प्रज्ञा असेल, शील असेल, करुणा असेल आणि आदर्श व्यक्तींचं चारित्र्य असेल आणि ह्या सर्वांमध्ये आपण मैत्री ठेवू तरच आपण काहीतरी हासिल करू. हा बाबासाहेबांचा 1955 मध्ये आनंद जे मिलिंद कॉलेज आहे त्या मिलिंद कॉलेजमध्ये हा संदेश दिलेला आहे. हाही तेवढा महत्वाचा आहे. तर मी इथे पुन्हा थांबतो आणि मी जे त्यांचे जे कोणी शिक्षक होते बाबासाहेबांचे सुरुवातीपासून जे आपण जे 6 शिक्षक माझ्या माहितीप्रमाणे आहेत, तर याच्यामध्ये काय आणखीन शिक्षक असतील तर आपणही त्याच्यामध्ये वाढवू शकता आणि मलाही नवीन माहिती मिळू शकतील. तर त्याच्यासाठी तुम्ही आमच्या कमेंट्स मध्ये किंवा देऊ शकता पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कधी आलो तर. तर मी सगळ्या शिक्षकांचे मी त्यांचा कृतज्ञता आहे, मी त्यांचा आभार मानतो. महाराज सयाजीरावांचे मी आभार मानतो. आणि हे दस्तावेज ओपन करून जे खैरमोडे सर आहेत त्यांची जी काल जयंती झाली त्यांना पण त्यांच्या विचारांना त्यांच्या सर्व कार्यांना आभार मानून मी इथे थांबतो. बाबासाहेबांचा तर आदर्श आपल्याला आहेच आहे. बाबासाहेब तर आपले आदर्श पुरुष आहेतच. पण त्याच्या बाबासाहेबांचा आदर्श पुरुष करून आपण तिथे थांबवू नाही शकत. ते आदर्श होण्यासाठी काय मार्ग दिलेले बाबासाहेबांनी हे मार्गावरून जाणं तरच त्यांना खरं अभिवादन आहे असं मला वाटतं. आणि आपले विद्यार्थी त्याच्यासाठी फार महत्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि मी इथे थांबतो. जय भीम. सर काय प्रश्न काय विचारायचा असेल किंवा कंटिन्यू करायचं असेल काय? सर माझं म्हणणं बराच वेळ झालाय आणि तसं मी आवाहन केलेलंच आहे की जर प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील किंवा त्याची उत्तरं समाधानी त्यांच्याकडेच असेल, याशिवाय काही सूचना संदेश द्यायचा असेल तर रोज संध्याकाळी आपण हे जे अभ्यास वर्गाची मीटिंग घेत असतो त्याच्यामध्ये ते झूम मीटिंग मध्ये सहभागी होऊ शकतील. त्याशिवाय कमेंट्स मध्ये त्यांनी प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं शोधण्याचा आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण योग्य तो बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करूयाच. ओके. हो नक्कीच. आणि तुम्हाला एकंदरीत तुम्हाला काय वाटलं आता हे आपलं 4 दिवसाचं शिक्षण आहे? नाही जबरदस्त. पहिलं तर पुस्तक वाचायला पाहिजे. मी म्हणजे माझ्याही आयुष्यामध्ये बाबासाहेब कळण्याचं सगळ्यात मोठं योगदान म्हणलं तर हे चांगलं खैरमोडे सरांचे 12 खंड म्हणे. कळालं? कारण म्हणजे बाबासाहेब असं म्हणाले तसं म्हणाले भाषणात ऐकतो. बाबासाहेबांना विशेषणाचं तुफान लावतो आपण की महामानव, बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न, विश्वरत्न, दलितांचे कैवारी किंवा आधुनिक भारताचे पितामह किंवा स्त्रियांचे उद्धारक वगैरे वगैरे वगैरे. पण नेमकं काय केलं बाबा? आणि परत बाबासाहेब कसे होते? हे जे सगळं मला कळालं. परत बाबासाहेबांची जडणघडण कशी झालेली आहे. आपल्याला बाबासाहेबांसारखं जर काम करायचं असेल तर बाबासाहेबांनी काय काय केलं, कशी तयारी केली, कशा त्यात कॅपॅबिलिटीज कमावल्या